नमस्कार, मी उज्ज्वल चव्हाण. तुम्ही आपला तिरुपतीचा ब्लॉग बघितला असेल. आपण तिरुपतीमध्ये आहोत 2 दिवसापासून. तर आज असं फिरता झू आहे तिरुपतीला. सो आम्ही आता आलेलो झूला. तर ह्याचं सेपरेट मी ब्लॉग टाकेन. आणि तिरुपतीचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल किंवा बघायचा असेल ते टाकला की नाही टाकला आधी माहीत नाही. कुठला फर्स्ट टाकेन कुठला सेकंड मला माहीत नाही, पण तो पण बघा. हा बाहेरचा व्ह्यू आहे तिरुपतीच्या त्या झूचा. जवळच इथून तिरुपती रिक्षा केलं तर आम्हाला जवळपास 450 रुपये ते 400 रुपये लागले इथे पोचायला. त्यानंतर आता आपण झूच्या आत चाललोय. हे तिकीट मिळालं आपल्याला 70 रुपये आपल्याला आहे. श्री व्यंकटेश्वराया झू. खूप मोठा एरिया कव्हर केला झूने, म्हणून आपल्याला इथे आतमध्ये सायकल, स्कूटी, कार असं ऑप्शन पण भेटतात. आणि या अशा छोट्या बग्गीवाल्या कार आहेत. आता आम्ही स्कूटीचं विचारतो. आता प्राईस सांगतो मला स्कूटी आणि कारची किती. ही गाडी आपण केली आहे. गाडी आता आपल्याला असा बँड मिळाला. 70 रुपीज प्राईस आहे बँड आणि ह्या गाडीची. तर गाडी आपल्याला घेऊन होती लायन सफारी करायला. इथे माकड भेटतं आपल्याला बघायला, पण ते आपण काय नॉर्मली बघतोच, त्याचं काय हे नाही. आणि हे बघा आमचं तर आता आम्हाला येऊन जवळपास 10-15 मिनिटं झाली. आणि या झू मध्ये एकही प्राणी दिसत नाही आता सध्या तरी. पुढे दिसू शकतो विकले प्राणी असं वाटतं. इथे 2 माकड दिसले आम्हाला येताना. एक माकड इकडे बसलाय, एक माकड इथे बसलाय. इथे हा बघा. आता जरा 500 मीटर जरा आम्हाला गाडीने आणल्यानंतर काहीतरी कुठला तरी प्राणी दाखवून नेत आहेत आम्हाला. हे कुठला हा काय हे काहीतरी असं काहीतरी पिसंट असं काहीतरी नाव आहे. बघण्यासारखा दिसतोय. बघू आता काय पुढे. आणि पहिला पक्षी आपल्याला दिसलेला आहे झू मधला तो आहे पांढरा मोर. पांढरा मोर. आणि इकडे आहे ते साधी लांडोर. आणि तिकडे पुढे आपल्याला दिसतोय मोठा लांबचा लांब मोर. त्याची पिसं बघा तुम्ही फक्त केवढी आहे. तुम्हाला दिसतोय की नाही माहित नाही मला. मी हा पांढरा मोर असा पहिल्यांदा बघितलाय. याच्या आधी कधी बघितला नव्हता. आता बघा तरी मस्तपैकी नाव लिहिले सिल्वर फिझंट, पण साधी कोंबडी दाखवतात आम्हाला. आम्ही 70 वेळ परत घेणार असं बहुतेक वाटतं. ही बघा, ही पण कोंबडीच दाखवते इकडे. हे पिसारा बोल. वाव. आम्ही आल्यामुळे ओ वाव. नाही ना फोटो, ते ग्रिल मुळे दिसत नाही. आपण तिकडे कुठेतरी उतरलो त्या साईडला. तिथून आपण आता असं चालत असे आलोय. आता आपल्याला हा सर्कल कम्प्लीट करायचा आहे. तिथे व्हाईट पिकॉक होता, इकडे व्हाईट साधा पिकॉक होता, त्याने पिसारा पण फुलवलेला. इकडे साध्या कोंबड्या म्हणजे वेगवेगळ्या जातीच्या कोंबड्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळतात. पण असं एक्साइटिंग काय वाटत नाही इथे. आता पुढे जेव्हा जाणार आहे आपण तेव्हा आपल्याला लायन, टायगर्स, लेपर्ड्स तेव्हा आपल्याला असं एक्साइटिंग वाटणार आहे काहीतरी झूमध्ये आल्यासारखं. सो स्टे ट्यून्ड, कारण का पुढे आता मोठे मोठे प्राणी येणार आहेत. आणि इथे आपल्याला पहिल्याच आल्या दिसतोय हा हरिण. इथे हरिण बसलाय लपून. आता मला हरिण वाटतं, ते डिअर वाटतात. माझे मित्र म्हणतात की हे स्टॅग आहेत. तर हे दोघं बसलेले आहेत इथे सलमान खान पासून लपून. हे इथे नाव दिले स्वॅम्प डिअर. त्यात जे दाखवले तुम्हाला मग ते स्वॅम्प डिअर होते, नॉट स्टॅग. पण आता आपण गाडीत बसतो आणि गाडीत बसण्यासाठी बघू शकता गर्दी किती झालेली आहे. इथे आपल्याला आता बायसन दिसत आहेत. बायसन साठी शेड वगैरे चांगली प्रॉपर मारून मोठे मोठे, ज्याला आपण मराठीमध्ये गवारेडा म्हणतो. इथे आपण लायन सफारी करायला चाललो. आता लायन दिसणार आहेत आपल्याला. आता लायनला कळणार आहे की त्याच्यासारखं कोणतरी आता झू मध्ये आलेलं आहे. फुल्ली पॅक्ड गाड्या आहेत लायन सफारीसाठी, पूर्ण नेट्स लावून.
तो मग आपल्याला लाईन दिसतोय आता. तो बघ समोर, बघ समोर बघ. हा बघा इथे केवढा मोठा आहे. काढून घेतो एक शिव बसला, हा जरा लाजाळू आहे. तिकडे तो मान फिरून बसलाय, इकडे बघत नाही. इकडे बघ ना, नाही बघत आहे तो आपल्याकडे. तो लाजतोय आपल्याला. त्यांना नवीन लोक आवडत नाही. आम्ही दुपारचं आल्यामुळे समजा सगळे झोपलेले आहेत. सगळे वाघ वाटतं पुण्यात नाही आणलेले आहेत. दुपारचे झोपतात. ओपन फिरतात विदाउट नेट. मला आधी वाटलेलं की ते आधी आपल्याकडे बस वगैरे चढतील, पण ते सगळे झोपलेत. खूप असे सुस्तावलेत ते सगळे. फायनली ड्रिंकिंग वॉटर भेटले. खूप चांगलं आहे पाणी इथलं. गार आहे आणि कूलरचं पाणी आहे. फ्रेश वॉटर ब्रेक घेतलं सगळ्यांनी. आता जेव्हा तो गाडीवाला बोलवेल परत आम्हाला, तेव्हा आम्ही जाणार तिकडे. इथे दुकानं वगैरे पण आहेत शेजारी, म्हणजे कोल्ड्रिंक्स किंवा बाकी नाश्त्यासाठी. ते सुंदर वेगवेगळ्या कलरचा ग्रीन विंग्ड मकाव इथे आतमध्ये सुंदर आहे. पण फक्त या छोट्या छोट्या नेटमुळे ना तो सगळा व्ह्यू ब्लॉक होतो पूर्ण. जो आपला कुठला पण ॲनिमल किंवा बर्ड असेल आतमध्ये त्याचा. हे खूप सारे असे बर्ड्स आपल्याला दिसतात. हे व्हाईट काय कोकॅटो, व्हाईट कोकॅटो. तो मग तिकडे लपून बसलाय, तो बाहेर येत नाही. जर त्याला नसेल दाखवायचं तर आम्ही बघणार पण नाही त्याला. सो पुढे आहे आफ्रिकन ग्रे पॅरेट. अँड आफ्रिकन ग्रे पॅरेट तो पाठ करून बसलाय, आणि त्याला पण नसेल जर आम्हाला बघायचं तर आम्ही पण त्याला बघणार नाही. इथे खूप सारे पॅरेट आहेत. हे आपले नॉर्मल पॅरेट सारखेच आहेत. इथे असे सगळे पक्षी, खूप सारे पक्षी आहेत. त्यांची एक सभा भरले, मोठी मीटिंग सुरू आहे. तर आपण त्यांना डिस्टर्ब नाही करत आणि पुढे जातोय आपण. जवळपास 10 ते 12 पिंजरे आहेत तिथे पोपटांचे. आता इथे काकी पोपटाला खायला भरवतात. पोपट कुठे आहे रे? कुठे पोपट? पोपट कुठे आहे? आला आला, वाव तो बघ कुठे गेला. तो वरती कोपऱ्यात बसलाय. आता आपलं फुल गाडी भरलेली आहे. गाडी भरलेली मिळाली आपल्याला. असे आपण उभे हे आता बोर्ड दिसतोय का माहित नाही तुम्हाला? जॅग्वार, लेपर्ड, लायन, बेंगाल टायगर, बेंगाल टायगर्स अँड व्हाईट टायगर, स्नो लेपर्ड सगळे भेटणार आपल्याला. आता आपण जॅग्वार दिसतो. जॅग्वार म्हणजे इथे लिहिले बोर्ड. आता बघायला चाललोय, असेल की नाही माहित नाही. गर्दी दिसते तिथे लोकांची. आता पहिल्यांदा आपल्याला जॅग्वार नाही, आपल्याला लेपर्ड दिसलंय. बरं ते जॅग्वार पण असू शकतो. येस, जॅग्वार आणि लेपर्ड असू शकतो कोणतरी. हा साईज तुम्हाला छोटी वाटत असेल कॅमेरामध्ये, पण कितीतरी मोठा दिसतोय तो समोर असल्यामुळे. आता ह्यांच्या वाडी आणि गावाचं सुरू झालं. यांच्या वाडीत चित्त्या येत असतात. पण कुठे गेला हरो? अरे येस, गॉट हिम. आता बघितला तो लेपर्ड होता, लेपर्ड. आता पुढे बेंगाल टायगर आहे. खरं तर बेंगाल टायगर आहे ना, ह्या लेपर्डपेक्षा खूप मोठे असतात बघायला, म्हणजे साईजला खूप मोठे दिसतात. पण आत्ता ह्यालाच बघितलं मी लेपर्डला, कितीतरी म्हणजे आत्ता तुम्हाला कॅमेऱ्यात सांगतो का, तुम्हाला अंदाजच नाही येणार की किती मोठा होता तो. आत्ता आपल्याला जो हवा होता तो बोर्ड दिसलेला आहे, द रॉयल बेंगाल टायगर.
त्याला माहिती होतं आम्ही त्याला बघायला येणार म्हणून खूप मुद्दाम तो खूप लांब जाऊन बसलाय. तो आता तिथे आहे, तो बघा इथे आहे तो आता. ते झू मधून आपल्याला हे तिरुमलाचं डोंगर दिसतं. आय थिंक हे तिरुपती आहे. तिरुमला खाली ना, तिरुपती खाली तिरुपतीत आहोत. अच्छा हे मग तिरुमलाचं डोंगर आहे. फिमेल लायन कॉल्ड इन मराठी सिविन, नॉट ना सिविन नाही बोलत तिला, काहीतरी वेगळं म्हणत असतील. जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा ह्याला काय म्हणतात फिमेल लायनला. शांत बसल्यात उन्हात एकदम. याच्यासाठी खूप मोठं जंगल आहे बघा हे पूर्ण. आणि अरे आपण बघितलंच नाही बघा सिव्हिण वरती आणि खाली बघा वाघ झोपलाय. वाघ नाही सॉरी सिंह. हा बोर्ड आता आपल्याला दिसणार आहे एशियाटिक लायन. मगाशी पण बघितलं आपण, पण आता हे ओपनमध्ये असणार आहेत म्हणजे अशा जंगलात. छोटासा फ्रेंड दिसलाय. ओ वा व्हाईट टायगर आपल्याला दिसलाय. नुसता फेऱ्या मारतोय गोल गोल. आत्ताच वाटतं त्याचं जेवण झालंय, शतपावली करायला सुरुवात केली त्याने. मग आता इथे कोल्हा काहीतरी दिसतोय, वाईल्ड डॉग पण तो पण लपला. भालू दिसलाय आता आपल्याला. भालू इथे आता अजगर दिसलाय आपल्याला. आणि त्यांना आतमध्ये कोंबडी दिले खायला, पण तो खात नाही, सुस्तावलाय. हो खाल्लंय काहीतरी त्याने आधी. हे हिप्पोपोटामस. वाह मला पाहिजे पानगेंडा बाहेर जाणे का रस्ता. हिप्पोपोटामस बघ. हिप्पो दिसला आपल्याला पाण्यात मध्ये. आणि त्यांचे पाणी खूप घाण असतं, ते अशाच पाण्यात राहतात, प्रिफर करतात राहायला. इकडे आपल्याला हिप्पोपोटामस दिसलाय, तो शांतपणे पाण्यात बसून आहे. ह्याच्या पुढे गेल्यानंतर काहीतरी आहे, आय थिंक क्रोकोडाईल्स वगैरे बघायला मिळतील. आता ऊन वाढल्यामुळे खूप गरम होतं आहे. त्यात अजून एक गोष्ट म्हणजे माझी चप्पल तुटली, त्यामुळे आता मला असंच जायला लागतं आहे. आता अजूनही किती हिप्पो आहे. हे मगर दिसते आपल्याला आता. मगर नाही, आय थिंक ही सुसर आहे. सुसर आणि पाणी खूप घाण आहे. एलिफंट्स भेटलेत आपल्याला. एलिफंट्स 1 2 3 4 हत्ती आहे तिथे. हे ज्या हत्तींना असे सोळे असतात ते मेल असतात आणि ज्यांना सोळे नसतात ते फिमेल असतात, असं मला आत्ताच कळलं. मला पण माहित नाही खरं आहे की खोटं आहे. मगर क्रोकोडाईल ती आता होती तिकडे, ती क्रोकोडाईल होती. ही आपल्याला आता मगर दिसते. हे काय मगर आम्ही चिपळूणात पण भरपूरशा बघतो, पण आता इथे दाखवतात म्हणून. हा जवळपास 7 ते 8 फूट लांबीची मगर इथे आहे. इमू दिसतोय आपल्याला आता. 4 इमू आहेत. इमू हा प्राणी डायनासोरच्या काळापासूनच असतो आणि ह्याला डायनासोरची स्पीशीज म्हणून पण ओळखली जाते. ऑलिव्ह बबून हे बघा एकटाच आहे. पुढे आला आपल्याला गार्डन मिळतंय असं, ज्यात तुम्ही बसू शकता. गार्डन एकदम शांत सायलेंट असं झू आहे हा. आत्ता आपला अख्खा झू फिरून झाला आहे. खूप सारे ॲनिमल्स आपण बघितले झूमध्ये, जे आपण असे म्हणजे वाईल्ड प्लस डोमेस्टिक, जास्त वाईल्डच ॲनिमल्स होते. आता मी व्लॉग संपवत आहे. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल, म्हणजे आवडणारच कारण का इतकं प्रेमानं बनवलं आहे मी, तर व्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकन दाबा आणि आपल्या फॅमिलीकडे शेअर करा. थँक्यू.